तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण जाणार आहोत ज्योतिर्लिंग राईडला। भरपूर महिन्यानंतर आपली राईड सुरू झालेली आहे, कारण आपण लास्ट टाइम जी राईड केली होती ती उज्जैन, महाकाल आणि ओंकारेश्वर ही मध्य प्रदेश राज्यातील 2 ज्योतिर्लिंग केली होती। आणि आज आपण जाणार आहोत पुण्यामधील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला। तर आता वाजले दुपारचे 1:30 आणि आपण आपल्या प्रवासाला आपल्या घरातून सुरुवात करणार आहोत। तर चला तर मग निघूया आपण आपल्या नवीन राईडला। तर फायनली आपण आता भीमाशंकरला पोहोचलेलो आहोत। 8:30 वाजले यायला, कारण जो रस्ता होता तो विजिबिलिटी कमी होती धुका पडल्यामुळे, त्याच्यामुळे गाडीचा स्पीड थोडा कमी करावा लागला आणि त्यामुळे यायला आपल्याला 8:30 वाजले। जेवण झालेलं आहे इथे वरतीच हॉटेल नितीन म्हणून एक रेस्टॉरंट होतं आणि तिथं आपण जेवण केलं। जेवणाची टेस्ट उत्तम होती, पण शोधून झालेली आहे। हे जे समोरला दिसतंय श्री भक्तनिवास राम मंदिर जे आहे इथे आपल्याला रूम मिळाले आहे। अत्यंत कमी दरामध्ये रूम अवेलेबल झाली, कारण आता सीझन नसल्यामुळे जास्त गर्दी पण नाही आहे। सो कमी प्राईसमध्ये आपल्याला रूम मिळाले आहे। आणि हे समोरच मंदिर आहे आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे। आपण उद्या सकाळी मंदिरात जाऊ आणि आजूबाजूचा परिसर आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। सुप्रभात मंडळी, आणि आता सकाळीचे 5 वाजलेत आणि मी आहे भीमाशंकर मंदिराच्या बाहेरला। समोरला जे दिसतंय हे श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं मंदिर। आणि एवढ्या सकाळी जाण्याचं कारण म्हणजे जे मूळ ज्योतिर्लिंग आहे त्याच्यावर चांदीचा पत्रा चढवलेला असतो। जर तुम्ही सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी आलात तर तुम्हाला मूळ स्वरूपातलं जे ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन केलं जातं। जे माझ्या मागे दिसते ते आहे श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं मंदिर। आणि ह्या मंदिराचा उल्लेख शिवपुराणात सुद्धा केलेला आहे। शिवपुराणानुसार रामायण काळात कुंभकर्णाचा पुत्र भीमा ह्याला जेव्हा आपल्या पित्याचा वध श्रीरामाने केला असं कळालं, तेव्हा तो श्रीरामाचा म्हणजे श्री विष्णूचा
पराभव करण्यासाठी निघाला होता आणि त्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून वरदान मिळाल्यानंतर तो एवढा ताकदवर झाला की तो लोकांना आणि देवी देवतांना सुद्धा त्रास देऊ लागला आणि मग सर्व देवी देवतांनी भगवान शिवाची आराधना केल्यानंतर श्री भगवान प्रकट झाले आणि त्यांनी त्या भीमा राक्षसाचा वध केला आणि मग सर्वांनी त्यांना इथे राहण्यास सांगितलं असता सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये विसावलेलं श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं मंदिर स्थापन झालं. तर फायनली सकाळी दर्शन घेऊन आपण रूमवर थोडी रेस्ट केली कारण सकाळी लवकर उठलो होतो आणि आता वाजलेत 8 वाजून जवळजवळ 45 मिनटं झाली आणि आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. पण त्याआधी आपण ब्रेकफास्टसाठी रात्री जेवण जिथे गेलेलं त्याच हॉटेलला थांबलो आहोत. मी आता पुणे मुंबई हायवेला आहे आणि मगाशी जेव्हा भीमाशंकर राईड करत होतो तेव्हा आलेला एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो. जर तुम्ही भीमाशंकरवरून डायरेक्टली आपलं पनवेलला येत असाल म्हणजे पनवेल किंवा मुंबईला येत असाल तर लोकेशन टाकताना डायरेक्ट भीमाशंकर ते मुंबई असं टाकू नका कारण मी पण तीच चुकी केली होती आणि त्यामुळे माझा रस्ता चुकला. तिथे मला 10 किलोमीटर पुढं जावं लागलं आणि त्यात मला टाईम पण वेस्ट केला. तर तुम्ही प्रथमतः भीमाशंकर टू तलेघर असं लोकेशनला टाका आणि तलेघरला जेव्हा तुम्ही याल तेव्हा तलेघरवरून तुम्ही लोणावळा किंवा मग मुंबई जिथे पण तुम्हाला जायचं असेल ते लोकेशन टाका आणि मग तसं जा. आणि दुसरी चुकी म्हणजे जर तुम्हाला जायचं असेल तर भीमाशंकरला जातानाच रिटर्न येईल एवढा कमीत कमी 70 ते 80 किलोमीटर गाडी चालेल एवढा पेट्रोल टाकीमध्ये ठेवा कारण येताना जवळजवळ 70 किलोमीटर भीमाशंकरपासून कुठेही मला पेट्रोल पंप भेटला नाही आणि मध्ये पेट्रोल संपला तर एखाद्या दुकानात पेट्रोल घ्यावा लागला जे लोकलमध्ये तुम्हाला मिळेल. तर जर तुम्ही राईड करत असाल तर ह्या 2 गोष्टींची काळजी नक्की घ्या.